नमस्कार. अनिताज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण एक वाटी रवा घेतलेला आहे आणि या रव्यापासून मस्त असा छान पदार्थ बनवणार आहोत. तर त्यासाठी हा बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी जर जाडसर रवा असेल तर तो मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हे फेटलेलं पाऊण वाटी दही घेतलेलं आहे. छान घट्टसर फ्रेश असं ताजं दही घ्यायचं आहे आपल्याला आणि हे दही आता आपल्याला या रव्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर दही नसेल तर दह्याऐवजी थोडासा लिंबाचा सुद्धा वापर करू शकता किंवा ताक जरी असेल तर ते सुद्धा वापरू शकता. आता हे छान असं मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून याचं छान असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे बॅटर बनवलेलं आहे. खूप घट्टसर नाही आणि पातळसुद्धा नाही. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. तर 10 मिनिटानंतर हे बॅटर जे आहे ते रवा जो आहे तो छान असा फुललेला आहे. पाणी जे आहे ते शोषून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये भाज्या मिक्स करणार आहोत. तर त्याच्यामध्ये टोमॅटो घेतलेला आहे अर्धा बारीक कट करून, त्याचबरोबर गाजर घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे किसलेलं, बारीक कट केलेला कांदासुद्धा घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतली आहे बारीक कट करून आणि कोथिंबीर, त्याचबरोबर कढीपत्त्याची पानंसुद्धा बारीक अशी कापून घेतलेली आहेत आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण हे घट्टसर आहे आणि छान असं आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मस्त असं हेल्दी आपलं हे बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या आणखी भाज्या घालू शकता किंवा जर मुलांना काही भाज्या मुलं खात नसतील त्यासुद्धा आपण जरी घातल्या तरी मुलांनाही कळत नाही आणि ते आवडीने हा नाश्ता जो आहे तो खातात. तर आपलं बॅटर जे आहे तयार आहे. आता आपण गॅसवर तवासुद्धा तापण्यासाठी ठेवलेला होता. याला आपण तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे बॅटर आपण बनवलेलं आहे ते बॅटर आपल्याला याच्यावरती घालायचं आहे आणि हे आपल्याला खूप पातळ असं पसरवायचं नाही, तर आपण हे जाडसरच ठेवणार आहोत. जाडसर असंच आपल्याला हे गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि जास्त मोठंसुद्धा नाही, कारण लहान मुलांना लहान लहान खायलाच आवडतं. त्याच्यामुळे आपण हे लहानसर असं हे पसरवून घेतलं आणि त्याच्यावरून थोडीशी आपण लाल तिखट घातलेलं आहे. यामुळे दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आणि चवसुद्धा खूप छान येते आणि साधारणतः 1 ते 1.5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि झाकण काढून घेतल्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने याला तेल लावायचं आहे आणि त्यानंतर हे पलटी करून घ्यायचं आहे. खालच्याही बाजूने आपण साधारणतः 1 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकण काढून पुन्हा हे छान असं आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने मस्त असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. अतिशय झटपट तयार होतं. आपण याच्यामध्ये सोडा वगैरे घातलेला नाही. जर हवं असेल तर तुम्ही घालू शकता, परंतु मी घातलेला नाही. तरीसुद्धा अगदी छान मऊलुसलुशीत असा हा नाश्ता जो आहे तो तयार होतो. आता पहिलं जे आहे ते आपण काढून घेतलेलं आहे. सेम याच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेलेसुद्धा करून घेणार आहोत. अतिशय मस्त हेल्दी असा हा नाश्ता जो आहे तो तयार होतो आणि बनवायलासुद्धा खूप सोपं आहे. कमीत कमी वेळेमध्ये तयार होतो. आता पहिल्याप्रमाणेच हे सुद्धा आपण मस्त असं दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत. छान असं याच पद्धतीने आपण सर्व बनवून घेतलेलं आहे. तर 1 वाटी रव्यामध्ये हे आपले 5 मीडियम साईजचे तयार झालेले आहेत आणि सॉससोबत खायला हे एकदम छान लागतं. तर पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत असे हे तयार होतात. याच्यामध्ये पालक वगैरेसुद्धा ॲड करू शकता, म्हणजे आणखी हे हेल्दी होईल. तर मस्त असा आपला टेस्टी नाश्ता जो आहे तो तयार होतो. खायलाही खूप छान लागतो, बनवायलाही खूप सोपं आहे आणि त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे. लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. तर तुम्हाला आज बनवलेला हा पदार्थ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.